Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव शहरातील शिवम असोसिएट्स प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी CIDकडे सोपवण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. एका अनामिक व्यक्तीने CBIकडे पत्र पाठवल्यानंतर ही माहिती CIDपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शिवम असोसिएट्सच्या व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान संस्थेची अधिकृत नोंदणी नसल्याचे समोर आले असून 1 लाख ठेवीवर 3% परतावा देण्याच्या जाहिरातीमुळे हजारो लोकांनी गुंतवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी शिवानंद निलन्नवर यांच्या CA कडून मिळालेल्या कागदपत्रामध्ये 300 ते 400 कोटी रुपयांच्या व्यवहाराची नोंद आढळली आहे. स्टॉक मार्केट, रिअल एस्टेट आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक केल्याचा दावा आरोपीने केला आहे. पोलीस तपासात सहकार्य न केल्यामुळे शिवानंद निलन्नवर यांना पुढील चौकशीसाठी कोठडीत घेणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शिवम असोसिएट्सच्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर आर्थिक घोटाळा असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेमार्फत 50 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले असून सुमारे 35,000 गुंतवणूकदारांनी ठेवी ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाने संस्थेच्या 4 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. फसव्या आर्थिक योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि अधिकृत संस्थांमध्येच गुंतवणूक करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवबसवनगर बेळगाव येथील शिवम असोसिएटच्या आर्थिक व्यवहारांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी श्रवण नायक यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून CIDचे तांत्रिक पथक ही तपासात सहभागी झाले आहे. शिवम असोसिएट्सने सुमारे 35,000 ग्राहकांकडून 4,700 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी आवश्यक परवानगी घेतल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा FIR दाखल करण्यात आला असून संस्थेचे प्रमुख शिवानंद निलन्नवर यांना अटक करण्यात आली आहे. कार्यालयाबाहेर आणि त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2004 अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. RPD GSS सभागृहात SK सोसायटी व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आंबा, रानमेवा व रानभाजी महोत्सवाला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबा व फणसापासून तयार केलेले पदार्थ, विविध रानमेवा, शीतपेय तसेच लोककल्प फाउंडेशनचा कोकणातील रानमेवा व रानभाजी यांचा स्टॉल विशेष आकर्षणाचा ठरला आहे. या महोत्सवाची सांगता रविवारी 17 मे रोजी संपन्न होणार असून सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकातर्फे कळवण्यात आले आहे. हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघ मर्यादित हुक्केरी तसेच संचालक मंडळाच्या विरोधात हुक्केरी तालुक्यातील विविध शेतकरी संघटना, प्रगतशील संघ संस्था, वीज वंचित शेतकरी आणि न्यायवादी कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी भव्य आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्यातील अन्याय, वारंवार होणारी लोड शेडिंग,
नवीन वीज जोडणीतील विलंब तसेच थकीत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी संस्थेच्या प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासन व वीज संस्थेवर टीका करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. प्रदर्शनादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असून निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे मागण्या सादर करण्यात आल्या. मच्छे येथील 110 केव्ही उपकेंद्रावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉम ग्रामीण विभागाने दिली आहे. बेळगाव तालुक्यातील दत्तनगर, नावगेकर नगर, हावळनगर, गोडसे कॉलनी, ओंकारनगर, मच्छे, झाडशापूर, देसूर, बाळगमट्टी, नावगे, किने, वाघवडे, पिरणवाडी, मार्कंडेय नगर, वाल्मिकी नगर, तीर्थकुंडे तसेच मच्छे औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. तसेच खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलूर, जांबोटी, कणकुंबी, गवसे, आमगाव, चोरला, बेटणे, सडा, हुळुंद आदी गावांमध्येही वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित भागातील कृषी पंपसेटचाही वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉम ग्रामीण विभागाकडून करण्यात आले आहे. 24 तास पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या वापराबाबत तसेच संबंधित समस्यावर चर्चा करण्यासाठी पार्वतीनगर, गणेश विहार कॉलनी आणि स्वामीनाथ कॉलनी बेळगाव येथे नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत पाणीपुरवठ्याची नियमितता, कमी दाबाने होणारा पुरवठा, गळतीच्या समस्या तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. 24 तास शुद्ध पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. बेळगाव शहरात वाढत्या उन्हाच्या झाडामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत असताना अनेक ठिकाणी पाणी पाईपलाईन गळतीच्या घटना समोर येत आहेत. एकीकडे महानगरपालिकेकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवार दिनांक 16 रोजी शनी मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणीची पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी पाण्याची नासाडी होत असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या शहर आणि उपनगरामध्ये 8 ते 10 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात असताना अशा गळतीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. खाद्यप्रेमी बेळगावकरांसाठी सुवर्ण संधी. येतोय आपल्या मातीतील अस्सल चवींचा उत्सव. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य आणि तरुण भारत आयोजित आंबा आणि रानमेवा महोत्सव 2026. येथे तुम्हाला मिळतील आंब्याच्या विविध जाती, रसाळ रानमेवा, अस्सल स्थानिक खाद्यपदार्थ आणि बरंच काही. सोबतच मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आणि माहितीपूर्ण प्रदर्शने. तर विसरू नका 15, 16 आणि 17 मे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. स्थळ GSS RPD कॉलेज कॅम्पस, टिळकवाडी, बेळगाव. चला मेजवानीचा आनंद लुटूया. तुमचे सहर्ष स्वागत आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. शिवानंद नीलनवर यांच्या शिवा असोसिएट्समध्ये सुमारे 4,600 कोटी रुपयांची थकीत आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप राजीव टोपणावर यांनी केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. राजीव टोपणावर म्हणाले की अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या व्यवहारांची आर्थिक चौकशी करून सत्य बाहेर आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिवा असोसिएट्सच्या ठेवी संकलन उपक्रमाबाबत आणि कथित आर्थिक
आर्थिक अनियमिततेबाबत यापूर्वीही वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. बेळगाव शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात शुक्रवार दिनांक 15 मे रोजी आयोजित बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांच्या शोधासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कृती पथकाची मासिक बैठक पार पडली. बैठकीत बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांचा तातडीने शोध घेणे, विविध विभागामध्ये समन्वय वाढवणे, मुलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आणि संबंधित कायदेशीर प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित प्रकरणाचा आढावा घेत तपास अधिक गतीने करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे व जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मुलांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणा आणि समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. स्वच्छ शनिवार अभियानांतर्गत शनिवार दिनांक 16 मे रोजी बेळगाव जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता उपक्रमात सहभागी होत परिसरात साफसफाई केली. तसेच विभागातील कागदपत्रांची योग्य मांडणी करून स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी बसवराज हेगनायक यांनी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक कार्यालयीन वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत नोटीस बोर्ड, पाण्याच्या टाक्या, शासकीय वाहनांची स्वच्छता तसेच कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी विकास बसवराज अडवीमठ, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव शहरातल्या केली सोसायटीच्या राजा लखमगौडा विज्ञान शाखेच्या सर सी.व्ही. रमण सभागृहात 2025-26 या शैक्षणिक वर्षातील जिमखाना व विविध संघटनांच्या उपक्रमांचा समारोप उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. समारंभात वर्षभर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरातल्या KLS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात IMER आणि संवाद फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 15 मे 2026 दरम्यान प्रभावी वक्तृत्व कलेवरील 5 दिवसीय मास्टर क्लास उत्साहात पार पडला. केली IMER ही व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून 2 वर्षाच्या MBA अभ्यासक्रमासह व्यवस्थापन विषयक विचार आणि व्यावहारिक कौशल्यांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत झालेल्या प्रशिक्षणात स्टेज फिअर दूर करणे, व्हॉइस मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेज, कार्यालयीन सादरीकरणे आणि प्रभावी एलिव्हेटर पिच यासारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संवाद प्रशिक्षक विनोद देशपांडे यांनी प्रशिक्षण दिले, तर उद्योग, शिक्षण, व्यावसायिक क्षेत्र आणि महिला उद्योजक अशा विविध क्षेत्रातील 36 जणांनी सहभाग घेतला. समारोप कार्यक्रमास हायलॉग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर IMERचे डॉक्टर आरिफ शेख अध्यक्षस्थानी होते. प्रमाणपत्र वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगाव शहरातल्या कोल्हापूर सर्कल येथील श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे डीन व डायरेक्टर डॉक्टर प्रकाश पाटील आणि प्राचार्य डॉक्टर गिरीश देगावी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हेल्थ केअर सर्व्हिस आणि पेशंट केअरमध्ये नर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्या आरोग्य व्यवस्थेचा मुख्य पाया आहेत, असे मत डॉक्टर प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. आवर नर्स, आवर फ्युचर एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईफ या थीम अंतर्गत आयोजित कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बेळगाव बार असोसिएशनच्या
सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट सचिन रामाप्पा शिवण्णवर यांचा मल्लिकार्जुन नगर रहिवासी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट शिवण्णवर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास महांतेश तोरणगट्टी, वसंतगौडा पाटील, शिवानंद लाळसंगी, दुड्डाप्पा संकेश्वर, वीरेंद्र गोबरी, शिवानंद चवळगी, महेश दलबाई, प्रकाश देसाई, श्रीशैल नंदीहळी, इरण्णा ओळागड्डी तसेच महेश शिवण्णवर आदी उपस्थित होते। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। विजयपूर येथील बीएलडी रुग्णालय परिसरात अग्निशमन विभाग, गृहरक्षक दल, बीएलडी रुग्णालय, सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय पथक आणि एनसीसी एअरविंग घटक यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बस्फोटाच्या प्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृतीपर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते। यावेळी जखमींना प्राथमिक उपचार, अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका तसेच मृत, गंभीर आणि किरकोळ जखमीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगचिन्हांची माहिती देण्यात आली। नागरिकांना अशा प्रसंगी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात जिल्हा अग्निशमन अधिकारी शशीधर निलगार, कमांडंट शिवाधर शिवूर, डॉक्टर तेजस्विनी वल्लभ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते। ऐतिहासिक घुमटांचे शहर विजयपूर येथे 17 मे पासून प्रथमच राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष कुमार बंगारप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली। कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन आणि बीएलडी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेसाठी राज्यभरातून 756 खेळाडूंनी नोंदणी केली असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत। स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी मंत्री एम.बी. पाटील यांच्या हस्ते होणार असून आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे। पत्रकार परिषदेला एस.एस. कोरी, गिरीश कुल्लोळी, सहाय्यक संचालक राजशेखर देवाडी आदी उपस्थित होते। विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील मसुती गावात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे 10 एकराहून अधिक क्षेत्रातील केळी पीक जमीनदोस्त झाले। मंजुनाथ चनगौंड, श्रीशैल हंगरगी, इरण्णा गिडपगोळ, चेन्नप्पा बिस्टगोंड आणि कल्लेश बागानार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे काढणीस आलेले पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे। बोरवेल, विहिरी, खते व मजुरीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असून फलोत्पादन विभागाने पाहणी केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघाचे राज्य उपाध्यक्ष कल्लू सोननद यांनी केली। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।